श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अखंड विश्वाची निर्मिती ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांनी केली आहे. तसेच या तीन देवाची ताकद जेव्हा एकत्र येते, जेव्हा अखंड विश्वाच्या कल्याणासाठी यांची ताकद एकत्र येते, ती ताकद म्हणजे श्री गुरुदेव दत्त. भारतात अनेक मंदिर आहेत जिथं दत्त महाराजांची आपल्याला दर्शन भेटते, परंतु सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे कर्नाटकमधील गाणगापूर इथे दत्त महाराजांचं स्थान आहे. सर्वात पावनभूमी म्हणून आपण गाणगापूर क्षेत्राचं नाव घेत असतो. तर गाणगापुराचं रहस्य काय आहे किंवा दत्त महाराज तिथे का आले, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या षटतील संगमाचे तीर्थाचे महत्त्व काय आहे, औदुंबर वृक्षाचे महत्त्व काय आहे, तिथं अष्टतीर्थावर स्नान केल्याने आपल्याला कोणते पुण्य मिळते, हे पण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. गाणगापूर ही पुण्यभूमी आहे. इथे आजही दत्त महाराज भिक्षेसाठी येत असतात असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. नरसोबावाडीवरून दत्तगुरू निघाले ते थेट गाणगापुरी आले आणि इथे त्यांनी आपल्या भीमा आणि अमरजा या संगमावर ते प्रकट झाले. गुरु महाराज हे भिक्षेसाठी गावात जात तिथे अनेक लीला त्यांनी केल्या आणि अनेक भक्तांना त्यांनी आशीर्वादही दिले. तुम्ही जर गुरुचरित्र वाचत असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी या कळून जातील. महाराजांनी जेव्हा एका भक्ताला, तो भक्त म्हणजे परीट, हा जेव्हा यवनाचा राजा झाला आणि त्याच्या मांडीवर फोड आला, तो फोड काही बरा होता होईना. शेवटी त्याला एका ऋषीने सांगितलं की तुम्ही गाणगापुरी जा. हे ऐकून राजा आपल्या सैन्यासह गाणगापुरी आला. त्यावेळी श्री गुरु महाराज हे संगमावर स्नान करण्यासाठी गेले होते. स्नान करून परत आल्यानंतर गुरु महाराजांनी परटाला विचारले, काय रे परटा, खूप दिवसांनी तुला माझी आठवण आली. असं ऐकल्यानंतर त्या परटाला आपला पूर्वजन्माची साक्षी झाली की तो एक पूर्वजन्मी गुरु महाराजांचा परीट होता. म्हणजेच त्यांची सेवा करण्यासाठी तिथं परीटांना आपला सर्व पूर्वजन्म आठवला आणि त्यांनी गुरुचरणी नतमस्तक केले. परीटाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी जणू काय गुरु महाराजांच्या चरणावर अभिषेकच केला आहे. असं झाल्यानंतर त्या रजकाचा जो मांडीवर फोड आला होता, तो फोड त्यांचा तिथंच गायब झाला. अशा प्रकारे गुरु महाराजांनी जी घटना घडली तीही गाणगापुरी घडली. असं म्हणतात की गुरु महाराज आजही गाणगापुरी अनेक भक्तांना दर्शन देत असतात. गुरु महाराज जरी श्रीशैल्य पर्वतावर गेले असले तरीही त्यांनी आजही गाणगापुरी ते आपल्या भक्तांना दर्शन देत असतात. असं म्हणतात की पुढे यवनाचे राज्य येईन म्हणून महाराजांनी आपल्या पादुका गाणगापुरी ठेवल्या होत्या आणि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले की मी गुप्त रूपाने भक्तांना दर्शन देईन. भक्ताच्या कल्याणासाठी मी इथं निर्गुण पादुका माझ्या ठेवल्या आहेत. माझा देह जरी श्रीशैल्य पर्वतावर गेला असला तरीही आजही मी अनेक भक्तांना दर्शन देण्यासाठी इथं नक्कीच येईन. भक्तांचं दुःख निवारण्यासाठी श्री गुरु आजही अदृश्य रूपानं तिथे येत असतात. माघ प्रतिपदा या दिवशी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आजही भव्य उत्सव साजरा केला जातो. कारण ज्या दिवशी श्री गुरु अदृश्य झाले तो दिवस होता माघ प्रतिपदा. म्हणून आजही हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. गुरुच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर आहे. इथं खूप जणांच्या इच्छा पूर्ण होतात. काहीच्या अंगात जर वाईट शक्ती असेल, भूतबाधा झाली असेल तर इथं लोक येतात आणि त्यांच्या सर्व बाधा ह्या दूर होत असतात. अशी ही पुण्यभूमी गाणगापूर आहे. आजही आपण भिंतीच्या झरोक्यातून दत्त महाराजांचं, श्री गुरूंचं मुखदर्शन हे आपल्याला घडत असतं आणि त्यांच्या निर्गुण पादुकाचंही दर्शन घडतं. इथे सर्व विधी कडक सोहळ्यातून होत असल्याने दर्शन हे लांबूनच होतं, परंतु ते दर्शनसुद्धा मनाला स्वर्गसुखाचा आनंद देणारच असतं. निर्गुण पादुकापासून
भीमा आणि अमरजा यांचा संगम 2 किलोमीटरवर आहे. इथे अनेक भाविक स्नानासाठी येतात आणि अष्टतीर्थावर सुद्धा स्नान करण्यासाठी जातात. याच तीर्थावर श्रीगुरूंनी आपली बहीण रत्नाई यांना पूर्वजन्माच्या पातकाचा नाश करण्यासाठी स्नान करण्यास सांगितले होते. त्यामुळे पूर्वजन्माचं पाप नष्ट करण्यासाठी लाखो भाविक या अष्टतीर्थावर स्नान करण्यासाठी येत असतात. श्रीगुरू ज्यावेळी संगमावर जात होते त्यावेळी ते ज्या कट्ट्यावर बसत होते तो कट्टा आजही आपल्याला पाहायला मिळतो. पुढे गेल्यावर तुम्हाला भस्माचा डोंगरही दिसतो. आजही अनेक भाविक तिथे गेल्यावर विभूती घरी घेऊन येतात. संगमेश्वरावर स्वामीचं मंदिर आहे. आजही संगमावर औदुंबराचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. तर तो वृक्ष कसा तयार झाला त्याची पण एक कथा आहे. नरहरी नावाचा एक श्रीगुरूंचा भक्त होता. त्यांना कुष्ठरोग झाला होता. तो काही केल्या बरा होत नव्हता. मग त्यांनी गुरु महाराजाकडे आले, कारण गुरु महाराजावर त्यांची खूप अशी श्रद्धा होती. महाराजांनी त्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एक वाळलेलं औदुंबरा वृक्षाचं एक लाकूड दिलं आणि सांगितलं की तू संगमावर जा आणि हे लाकूड एक वृक्ष बनलं पाहिजे. ज्यावेळी ह्या लाकडाला पालवी फुटेल त्यावेळेस तुझ्या सर्व बाधा ह्या दूर होतील. नरहरी तो लाकूड घेऊन त्या संगमावर गेला आणि रोज त्याला पाणी घालू लागला. असं करीत करीत 8 दिवस झाले. त्यांनी अन्नाचा आणि पाण्याचा एकही थेंब पोटात घेतला नव्हता. तरी पण तो आपल्या गुरूंनी सांगितल्यामुळं त्या वृक्षाला रोज पाणी घालायचा. परंतु काही केल्या त्या वृक्षांना पालवी फुटनाच. एक दिवशी गुरूंनी त्याच्याजवळ आले, कारण 8 दिवस झाले तो अन्न पाण्याविना त्या वृक्षाला म्हणजे त्या काठीला पाणी घालत होता. हे पाहून श्रीगुरूंना आपल्या भक्तांची दया आली आणि त्यांनी आपल्या हातातील कमंडलूतील पाणी हे त्या शुष्क लाकडावर औदुंबराच्या लाकडावर टाकले आणि त्या औदुंबराच्या लाकडाला पालवी फुटली. अशा प्रकारे तो औदुंबर वृक्ष हा तयार झाला आहे. नरहरी नावाच्या ब्राह्मणाचा कुष्ठरोगही बरा झाला आणि तो आजही औदुंबर वृक्ष तिथं संगमावर आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तुमच्या ज्या काही तुम्हाला बाधा झाली असेल किंवा तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या नक्कीच गाणगापुरी गेल्यावर पूर्ण होतात आणि श्री गुरु महाराज त्या पूर्ण करतात असं सांगितलं जातं. तुम्ही जेव्हा गाणगापुरी जाता, तुम्ही कितीही मोठे व्यक्ती असू द्या, तुम्ही तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या, परंतु तुम्ही मधुकरी तिथे जाऊन नक्कीच मागा. तिथे जाऊन तुम्ही भिक्षा मागा. असं म्हणतात की गाणगापुरी गेल्यावर 5 घरं तरी भिक्षाही मागितली पाहिजे. गाणगापुरी तुम्ही पहाटे 3 वाजता गेला तर काकड आरती होते, सकाळी 7 वाजता तीर्थ आरती होते आणि दुपारी महानैवेद्य आरती होते असं आपल्याला पाहायला मिळतं. भक्त नंतर मधुकरी मागतात आणि मग पालखी सोहळा होतो. आजही दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरी येतात असे भक्तांचे अनुभव आहेत आणि मग नंतर रात्री ते माहूरगडी विसाव्यासाठी आपल्या आईच्या कुशीत जातात असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही जर गाणगापुरी गेलात तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि दत्त महाराजांचं श्री गुरूंचं दर्शन नक्कीच घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.